नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मी कोकणी प्रणय या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आता संध्याकाळ झाली आणि आम्ही चाललो भजनाला। तर कशा पद्धतीने आम्ही भजन करतो ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल। आणि आमच्या भजन मंडळाचं नाव आहे वर्धनदेवी प्रासादिक भजन मंडळ आहे खापरेवाडी। तर आता सर्व पोरं मिळून आम्ही चाललो भजनाला। तर दाखवतो कशा पद्धतीने आम्ही भजन करतो, तर चला। तर मित्रांनो, आता संध्याकाळ झाली, तो बघा सूर्य मावळतीला चाललाय डोंगराच्या आड। संध्याकाळीच चाललो आम्ही भजनाला। तर इकडं स्टँड वगैरे घेतलेला आहे, स्टँड आणायला गेलो होतो दर्शनदाकडे। आता स्टँड वगैरे घेऊन आपल्याला बोंडेगावमध्ये भजन करण्यासाठी जायचं आहे। तर सोबत वेदांना आणला होता आणि सगळी भजन मंडळी जमले आपली तिकडं भजनाला जाण्यासाठी। तर दाखवतो तुम्हाला। तर तुम्हाला आता आमची भजनाची मंडळी दाखवतो। हे बघा, इकडं आहे दोघं आणि बघा एका बाजून सगळे उभे आहेत, फोटो काढतायत। इकडे सगळे आहेत भजन मंडळी आपली, आणि इकडं फोटोशूट करतात, त्यांचा फोटो चालू आहे बघा। तर जायचं आपल्याला बोंडे गावामध्ये भजनासाठी। तर जाऊया। कशा पद्धतीने आमचं भजन वगैरे होतं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि आमचे बुवा पण यायची बाकी आहेत, आता बुवा आल्यावर पण तुम्हाला दाखवतो। त्याची मम्मी आले आणि आमचे बुवा आलेत, तर मंडळी आपली आले सगळे। आता आम्ही भजनाला चाललोय। तर मित्रांनो, आता आम्ही भजनाला निघालेलो आहे। तर मित्रांनो, आता आम्ही आलोय बोंडे गावामध्ये आणि सगळी मंडळी इकडं। आता इकडून समोर स्टेज जायचं कार्यक्रमाच्या ठिकाणी, तर चला। तर मित्रांनो, आता आलोय कार्यक्रमाच्या ठिकाणी, इकडे दर्शन घेऊया। या ठिकाणी आलाय बोंडे विकास प्रतिष्ठानतर्फे त्यांनी त्याचं हार्दिक अभिनंदन करतो। त्यांनी स्टेजवर यावं। त्याचबरोबर संजय या ठिकाणी तुमचा पदस्पर्श लागू दे। तर आता इकडं आपला मित्र भेटलेला आहे, रोहित भेटलेला आता आपल्याला इकडं। भजनाची बारी झाली की त्यांचं पण भजन तुम्ही पद्धतीने ऐकाल। आम्ही मंडळातर्फे त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो। त्यांना शाळेने शिकवण देऊन त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो। पोरांचं असंच योगदान वर्षानुवर्ष राहावं, या ठिकाणी येऊन त्यांनी ही सेवा द्याव्या परमेश्वरासाठी, असे मी त्यांना नम्र विनंती करतो। धन्यवाद। तर आता आम्ही भजनाला बसलो इकडं। Thank you.
तर मित्रांनो, अशा पद्धतीने आमचं भजन झालं आणि आपल्याला जास्त काही शूट करता नाही आलं, त्याबद्दल सॉरी. तर आता जेवायला बसलोय. डाळ भात पापड आणि भाजी आहे आणि लाडू आहे. तर या जेवायला महाप्रसाद. तर मित्रांनो, आता आमचं भजन वगैरे तर झालेलं आहे आणि आता घरी जाण्यासाठी निघालोय. तर इकडे आहेत आपली सर्व मंडळी, घरी चाललोय आता. तर मित्रांनो, अशा पद्धतीने काल आमचं भजन झालं आणि भजनामध्ये काही जास्त काही आपल्याला शूट करता नाही आलं. आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.